नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अवेक अराज अँड स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रिच्ड. मी प्राध्यापक नरेश पवार आज आपल्यासाठी भारतीय समाजाचे वर्गीकरण समाजशास्त्रामधील घटक 2 मधील आदिवासी समुदायांची समस्या याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. यापूर्वी मी आपल्याला सांगितले होते की सर्वांनी टेलिग्राममध्ये जॉईन व्हावे आणि टेलिग्राममध्ये आपण एक ग्रुप बनवलेला आहे HSC 2020-21 महाराष्ट्र. त्यामध्ये सर्व विषयांचे आपल्याला व्हिडिओज PPT फाईल्स वगैरे उपलब्ध होत आहेत. तरी अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये इतर विद्यार्थ्यांनाही सहभागी करावे. आदिवासींच्या समस्या ज्याला आपण टेक्स्टबुकमध्ये पाहतो तर तिथं आपल्याला खूप कमी मुद्दे आहेत, पण तेच आपण जरा डिटेलमध्ये पाहण्यासाठी इथे आपण आदिवासींची समस्या थोडक्यात पाहूया. आदिवासी समस्यामध्ये समस्येची आपण काही विभागणी करू शकतो, ज्यामध्ये की सामाजिक समस्या, आर्थिक समस्या आणि शैक्षणिक समस्या. आता सामाजिक समस्या जर पाहिलं तर भारतामधील आदिवासी जमाती अत्यंत दुर्बल असून त्या विविध समस्यांनी ग्रस्त झालेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात आल्या, परंतु आदिवासी समुदायाच्या समस्या अद्याप संपलेल्या नाहीत. अजूनही आदिवासी जमातीमध्ये काही समस्या आपल्याला आढळून येतात. त्यापैकी महत्त्वाच्या काही समस्यांचे मुद्दे आपण इथं पाहूया. पहिलं आहे धर्मश्रद्धा. इंग्रजांच्या काळामध्ये अनेक ख्रिश्चन धर्मगुरू धर्मप्रसारासाठी आदिवासी भागांमध्ये घुसले. त्यांनी धर्मावर आणि जातीवर विश्वास ठेवणे कसे चुकीचे आहे आणि आदिवासी जमातींना त्यांनी हे पटवून दिले. त्यामुळे काही आदिवासी जमातींनी आपला मूळचा जो धर्म आहे तो सोडला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि काहींनी आहे तोच मूळचा धर्म मेंटेन केले. पण यामुळे प्रॉब्लेम काय झाला, त्यांच्यातील एकात्मता आणि सलोखा जो होता त्याला तडा गेला. धर्मांतर केलेले लोक बुचकळ्यात पडू लागले. काही लोकांची धर्म आणि जादूवरील श्रद्धा कमी झाली, त्यामुळे त्यांची सामाजिक एकता भंग पावली. भाषेची अडचण. आदिवासी समुदायातील जे लोक आहेत ते प्रगत समाजाच्या संपर्कात आले. अचानकपणे आलेले बदल आणि अचानक त्यांना प्रगत समाजाशी मिसळल्यामुळे त्यांच्या भाषेचा स्वीकार करणे त्यांना अवघड गेले. आधुनिक लोकांची भाषा वेगळी आणि त्यांची बोली भाषा पूर्णपणे वेगळी होती. प्रत्येक पिढीला आपल्या पुढील पिढीला जुनी भाषा शिकवणं अवघड झालं, मूळची त्यांची भाषा, आणि नवीन भाषा स्वीकारणंही अवघड झालं. कारण भाषेचे हस्तांतरण जे आहे ते आपल्याकडे संस्कृतीमार्फत होत होते. एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण भाषेचे हस्तांतरण होत होते. पण इथे काही अशा अडचणी आल्या. आदिवासींच्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती झाली नाही, त्यामुळे आदिवासींची संस्कृती धोक्यात आली. एकूण परिस्थितीमधून नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये भाषेचे अंतर वाढत चालले आणि यामधून भाषेची अडचण निर्माण झाली. विवाह संस्थेतील बदल. आदिवासी जमातीचा प्रगत समाजाबरोबर संपर्क येऊ लागल्यामुळे आदिवासींची विवाह संस्था बदलत चालली. आदिवासी समाजामध्ये लोक प्रगत समाजाप्रमाणे लग्नाच्या वेळी हुंडा मागू लागले. परिणामी मुलींच्या वडिलांना कर्ज काढावे लागले. हिंदू विवाह पद्धतीमधील कर्मकांडांचे आदिवासींच्या विवाह पद्धतीत शिरकाव केला. आदिवासी लोक बालविवाह करू लागले, त्यामुळे वधूमूल्यातही वाढ झाली. आदिवासी समाजामधील विवाह संस्थेतील बदलाने त्यांच्यावर विविध शारीरिक आणि मानसिक परिणाम केले. वेश्या व्यवसाय. भारतामधील इंग्रज काळापासून आदिवासींचा संबंध इंग्रजांशी आणि प्रगत समाजाशी येऊ लागला. यामध्ये काही आदिवासी लोक उद्योग व्यवसाय कष्टकरी म्हणून येऊ लागले. यापैकी पुरुष लोक वेश्यागमन करू लागले. अशातच आदिवासी स्त्रियांच्या अशिक्षितपणा आणि भोळेपणा याचा गैरफायदा ठेकेदार लोक, सावकार, दलाल आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला. या लोकांनी आदिवासी स्त्रियांना वेश्या व्यवसायाला लावले. परिणामी कित्येक आदिवासी कुटुंबाची वाताहत लागली. युवाग्रहांचे पतन. युवाग्रह म्हटले तर त्याला आपण दुसऱ्या भाषेत गोटूल देखील म्हणतो. आदिवासींचे जे सांस्कृतिक केंद्र होते त्याला आपण युवाग्रह म्हणत असत. रोज संध्याकाळी आदिवासी समाजातील युवक युवती युवाग्रहांमध्ये त्यांच्या वस्तीच्या बाहेर एक मोठी झोपडी असायची आणि त्यामध्ये वयस्कर वृद्ध आपल्या पूर्ण आयुष्यातील औषध पाणी, वेगवेगळे गायन कला,
लोकनृत्य, त्यांचे जे काही गोष्टी असायच्या त्या प्रत्येक गोष्टी पुढील पिढीला शिक्षणामार्फत या ठिकाणी द्यायचे. म्हणजे त्यांचे शैक्षणिक केंद्र म्हणजेच युवागृहे होते. पण युवागृहांचे पतन झाल्यामुळे अलीकडच्या काळात ब्रिटिश आल्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश अधिकारी युवागृहांमध्ये जायला लागले आणि त्यामुळे तिथे त्यांचा जो सांस्कृतिक वारसा आहे त्याच्याऐवजी तिथं थोतांड चालू झाली. जसे ब्रिटिश लोक क्लब्समध्ये जसे वागतात तसे तिथं वागायला लागले. याच्यामुळे पालकांनी युवागृहांमध्ये मुलांना पाठवायचं बंद केलं. परिणामी आदिवासी तरुण मुलामुलींना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्ये इथं जे शिकायला मिळत होती ती पूर्णपणे बंद होत चालली. ख्रिश्चन धर्मगुरू आणि हिंदू समाजसुधारकांनी आदिवासींच्या युवागृहांना अनीतीचे केंद्र मानून त्यावर टीका केली. म्हणून प्रगत समाजाच्या संपर्कात आलेल्या आदिवासी लोकांनी युवागृहामध्ये जाणे बंद केले. युवागृह बंद पडून आदिवासींचे होणारे सांस्कृतिक संक्रमण धोक्यात आले. बंद पडणाऱ्या युवागृहांसारखे सामाजिक संस्थेऐवजी दुसरी सामाजिक संस्था निर्माण झाली नाही. त्यामुळे संस्कृतीच्या दृष्टीने आदिवासी समाज अडचणीत आला. अनारोग्याच्या समस्या. आदिवासी समाजामध्ये आरोग्याची समस्या गंभीर बनली आहे. कारण आदिवासींवर अंधश्रद्धा आणि निरक्षरता याचा प्रभाव मोठा असल्यामुळे ते रोग निवारणाकरिता डॉक्टरऐवजी भगत, मांत्रिकाकडे जातात. म्हणून रोग बरा होण्याऐवजी वाढत जातो. आदिवासींपैकी बहुतेक लोक मद्यपान करतात. त्याचाही प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. दुर्गम भागामुळे त्यांना अजूनही आरोग्य सेवा उपलब्ध होत नाहीत. शिवाय दारिद्र्यामुळे कुपोषणाची समस्या आहेतच. कुपोषण आणि उपासमार यामुळे हे आदिवासी मृत्युमुखी पडतात. आता आपण आदिवासींच्या सामाजिक समस्या पाहिलोत. आता यानंतरनं आदिवासींच्या आर्थिक समस्यांवर एक नजर पाहूया. आदिवासींच्या आर्थिक समस्या पुढील प्रमाणे आहेत. अप्रगत शेती, कर्जबाजारीपणा, जंगलाबद्दलचे सरकारी कायदे, औद्योगिकरणाचा परिणाम आणि विस्थापितांचा प्रश्न. आता अप्रगत शेती. आदिवासी लोक ग्रामीण समाजामध्ये जसं ट्रॅक्टरचा वापर होतो आणि स्थिर शेती करतात त्या पद्धतीने ते शेती करत नाहीत. जमिनीवरील जंगलतोड करून त्याला आग लावून त्याच्या राखेमध्ये दाणे विखुरले जातात. जमीन कसणे त्यांना पटत नाही. जमीन कसणे म्हणजे त्यांना आपल्या भूमातेला जखमी केल्यासारखे वाटते. त्यामुळे 2-3 वर्षानंतर ते जमीन बदलत जातात. शेती करण्यासाठी सुधारित बी बियाणे, अवजारे, खते, रसायने, सिंचन पद्धती यांचा उपयोग होत नाही. परिणामी त्यांना उत्पादन खूप कमी मिळते. बरेच आदिवासी वनामधून खाद्य संकलन, मासेमारी, शिकारी असे व्यवसाय करतात. यापैकी कोणत्याही व्यवसायातून गरजे एवढे सुद्धा उत्पन्न मिळत नाही. म्हणून आदिवासी लोक वरचेवर कर्जबाजारी होताना आपल्याला दिसून येतात. कर्जबाजारीपणा. आदिवासी जमाती पूर्वीच्या काळात वस्तू विनिमयाचे पद्धती वापरत असत. अशातच शेतीमधील उत्पन्न केवळ पोटापुरते होते. आदिवासी समाजाचा संपर्क प्रगत समाजाबरोबर येऊ लागल्यावर प्रगत समाजातील जे लोक होते त्यांच्याप्रमाणे ते वस्तू विनिमयाच्या ऐवजी पैसा या दोन्हींबद्दल त्यांची फसवणूक आणि लुबाडणूक झाली. सावकार, दलाल, व्यापारी, ठेकेदार आदिवासींना फसवून वेठबिगार बनवू लागले. कष्टाच्या मानाने मोबदला मिळेना. नोटांमधील फरक त्यांना जाणवत नसे. जसे आपण लहान मुलाला 5 रुपयाची कॉईन दिलो तर ती छोटी वाटते आणि 1 रुपये 2 रुपयाची कॉईन दिली तर त्यांना ती मोठी वाटते आकाराने आणि तीच घेतात. कारण त्यांना रुपयामधील तफावत लक्षात येत नाही. अशाच प्रकारे पूर्वी आदिवासींना खूप मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात आली. लग्नासाठी कर्ज काढावे लागे. मुद्दलापेक्षा व्याजाची रक्कम वाढली. केवळ व्याज फेडण्यासाठी आदिवासींच्या पिढ्यानपिढ्या सावकारांच्या शेतात आणि घरात आयुष्यभर कष्ट करू लागले. व्यापारी, दलाल, सावकार, ठेकेदार यांनी आदिवासी स्त्रियांचा हवा तसा उपयोग केला. या कारणांसाठी ज्या आदिवासींनी विरोध केला त्यांची हत्या करण्यात आली. अशा विविध कारणामुळे आदिवासींचे कर्ज वाढत गेले. आता अनेक चित्रपटांमध्ये आपण आदिवासींच्या समस्यांबद्दल पाहतो. उदाहरणार्थ म्हटलं तर राम तेरी गंगा मैली चित्रपटामध्ये आपल्याला आदिवासी स्त्रियांची फसवणूक आणि त्यांना शहरामध्ये नेऊन विकणे हा प्रकार आपल्याला तिथं पाहायला भेटतो. त्यानंतर हिम्मतवाला चित्रपट जर आपण पाहिलात तर त्याच्यामध्ये सावकार आणि सामान्य आदिवासी समुदाय यांना कर्जामध्ये कसं डुबवण्यात आलं आणि त्यांचं शोषण कसं करण्यात आलं
जुना चित्रपट आहे मदर इंडिया, ज्यामध्ये सावकार आयुष्यभरासाठी त्यांची जमीन कशी लुबाडणूक करण्यात आली. कारण हे निरक्षर असल्यामुळे त्यांना कागदपत्र कळत नव्हते. फक्त त्याचा अंगठा घेऊन त्यांचे सर्व जमीन जुमलात अनेक लोकांनी लुटण्यात आल्या. जंगलाबद्दलचे सरकारी कायदे नवीन आले. आदिवासींच्या वास्तव्य जंगल, डोंगर, दरी अशा दुर्गम प्रदेशात होते. आदिवासींचा उदरनिर्वाह बऱ्याच मोठ्या प्रमाणात जंगलावर अवलंबून होता. मध संकलन करणे, त्यानंतरनं डिंक, लाख, औषधी वनस्पती, सरपण इत्यादी गोष्टी ते गोळा करत असे आणि त्यांच्या मार्फत त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शिकारी करणे या सगळ्या गोष्टींवर जेव्हा सरकारने बंदी घातली, तर अशा विविध कारणांमुळे आदिवासी लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. औद्योगिकरणाचा परिणाम. आदिवासी जमातीच्या विभागामध्ये पेट्रोलियम पदार्थ, दगडी कोळसा, लोखंड इत्यादीच्या खाणी विकसित होऊ लागल्या. काही काही ठिकाणी चहा आणि कॉफीचे मळे सुरू झाले. याचा फायदा मोठ्या प्रमाणात सावकार, व्यापारी, दलाल, ठेकेदार, शासकीय अधिकारी यांनी घेतला. या सर्व लोकांनी आदिवासी जमातीचे आर्थिक शोषण केले. सावकार आणि दलालांनी आदिवासींचा वापर गुलामाप्रमाणे करून घेतला. उद्योगधंद्यांमध्ये केवळ कष्ट करणारा आदिवासी कंगाल बनून झोपडीमध्ये राहू लागला. विस्थापितांचा प्रश्न. मूळचा दरिद्री असणारा आदिवासी प्रगत समाजाच्या संपर्कात आल्यानंतर उलट अडचणीत आला. कर्ज आणि व्याज याच्या मोबदल्यामध्ये सावकारांनी आदिवासींच्या जमिनी काढून घेतल्या. त्याचबरोबर सरकारनेही रस्ते बांधणी, धरण, कारखाने, रेल्वे लाईन्स इत्यादी कारणासाठी आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेतल्या. ज्या ज्या आदिवासींच्या जमिनी काढून घेतल्या त्यांना दुसरीकडे योग्य पद्धतीने पुनर्वसन करायचे होते, परंतु आदिवासी समाज निरक्षर असल्यामुळे सरकारकडून जो काही मोबदला त्यांना दिला गेला तोही त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोचला नाही. मधील ठेकेदार, सावकार किंवा सरकारी अधिकारी यांनी त्यांना अंगठा घेऊन त्यांना सर्व काही मोबदला दिला आहे असं दाखवून त्यांची लुबाडणूक पण केली आणि काही ठिकाणी सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचल्याही नाही. त्यामुळे ज्या आदिवासींची जमीन काढून घेतली त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही आणि जगण्याचेही दुसरे साधन सापडले नाही. या कारणामुळे आदिवासी जमाती अधिकाधिक अडचणीत आल्या. आता आपण काही शैक्षणिक समस्या पाहूया. जसं शिक्षणाचा प्रसार आपल्याला शहरी समुदायामध्ये जास्त दिसून येतो, ग्रामीण समुदायामध्ये त्याहीपेक्षा थोडा कमी प्रमाणात दिसून येतो. म्हणजे शहरी समुदायामध्ये आपल्याला उच्च, अतिउच्च प्रकारचे शिक्षण आपल्याला उपलब्ध आहे. ग्रामीणमध्ये हायस्कूल, कॉलेजेस, डिग्री कॉलेजेसपर्यंत आपल्याला शिक्षण उपलब्ध असलेलं दिसून येतं. पण आदिवासी भागांमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. त्याच्या काही समस्या आपण इथे पाहूया. आदिवासींच्या शैक्षणिक समस्या पुढील प्रमाणे आहेत. दारिद्र्य, निरक्षरता, अयोग्य अभ्यासक्रम, सोयीचा अभाव, शिक्षणाचे माध्यम, शिक्षकांची अनुपस्थिती, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आणि शासकीय धोरण. आता दारिद्र्य ही जी त्यातली पहिली पॉईंट आहे ती आपण पाहूया. आदिवासी जमातीची वार्षिक आर्थिक परिस्थिती अत्यंत खालाकीची आहे. दारिद्र्य असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही. आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढावे म्हणून आदिवासी लोक आपल्या मुलामुलींना बालपणापासूनच कामाला लावतात किंवा आपल्या लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आपण कामाला जातात. या कारणामुळे आदिवासींच्या मुलामुलींना शिक्षण घेता येत नाही. आदिवासींच्या लहान मुलांच्या सोयीसाठी पाळणाघरे अस्तित्वात नाहीत, म्हणून आदिवासींच्या मुलांना प्रगत समाजाच्या मुलांप्रमाणे शिक्षण घेता येत नाही. निरक्षरता. बऱ्याच आदिवासींना स्वतःलाच लेखन वाचन येत नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलाबाळांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. आदिवासी पुरुषांच्या तुलनेत आदिवासी स्त्रियांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. यांच्या निरक्षरतेचे गैरफायदा सुशिक्षितांकडून घेतला जातो. अयोग्य अभ्यासक्रम. आदिवासींच्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होईल असा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये आदिवासींचे सांस्कृतिक मूल्य जोपासली जात नाही. शिवाय या शिक्षणाने त्यांची गरजही भागत नाही. प्रगत समाजाचाच अभ्यासक्रम आदिवासींसाठी राबवला जातो, म्हणून आदिवासींची मुले शिक्षणात रस घेत नाहीत. कारण त्यांची बोलीभाषा वेगळी आणि शिकवणाऱ्यांची भाषा वेगळी. त्यात त्यांना शिकवले गेलेले मुद्दे न त्यांच्या समाजाशी एकरूप न त्यांच्या जंगलाशी संबंधित.
त्यांच्या रोजच्या कुठल्याही दैनंदिन मध्ये त्या गोष्टी दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या शिक्षणाबद्दल आवड निर्माण होत नाही. प्रगत समाजाच्या अभ्यासक्रम आदिवासींसाठी राबवला जातो, म्हणून आदिवासींची मुले शिक्षणात रस घेत नाहीत. अशा वेगवेगळ्या कारणामुळे आदिवासींची मुले शाळेतच येत नाहीत. सोयींचा अभाव. प्रगत समाजाच्या मानाने आदिवासींच्या विभागात शिक्षण संस्था फारच कमी आहेत. जिथे आहेत त्या ठिकाणी सोयी नाहीत. भव्य इमारत, वाचनालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, शैक्षणिक साहित्य यांचा फार मोठा तुटवडा आहे. असणाऱ्या इमारती दयनीय अवस्थेत आहेत. आदिवासींच्या मुलामुलींना शैक्षणिक खर्च भागेल एवढी शिष्यवृत्ती मिळत नाही. आहे त्या शाळेमध्ये जाण्यासाठी आवश्यक सोयी नाहीत. जंगल, दऱ्यांमधून त्यांना शाळेकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये 2-2, 4-4 महिने नदींना पाणी भरपूर असतं. नदी ओलांडता येत नाही. त्यामुळे 4-4 महिने जर त्यांची शाळा बुडली तर त्यानंतरनं शाळेला जाण्याचा त्यांचा जो काही ओघ असतो तो कमी होऊन जातो. आणि ओढ त्यांची कमी झाल्यामुळे नंतरनं ते पुढील वर्षभर देखील शाळेकडे फिरकत नाहीत. अशा अनेक कारणामुळे आदिवासी मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षणाचे माध्यम. आदिवासींची भाषा ही बोली भाषा असून त्या भाषेची लिपी अस्तित्वात नाही. त्यामुळे आदिवासींच्या मुलामुलींपुढे शिक्षण घेण्याचे माध्यम हा प्रश्न गंभीर बनला आहे. बोलीभाषा वेगळी आणि शिक्षणाचे माध्यम वेगळे यामुळे विविध समस्या निर्माण होतात. दुसऱ्या भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेणे कठीण जाते. आदिवासींच्या मुलांना त्यांच्या मातृभाषेमधून शिक्षण मिळत नसल्यामुळे ती मुले शिक्षणात रस घेत नाहीत. परंतु अलीकडे 2005 नंतरच्या शैक्षणिक धोरणानुसार आता आदिवासी भागामध्ये आदिवासी गटातीलच मुलांना ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचीच तिथं नोकरीसाठी नेमणूक केली जाते आहे. त्यामुळे त्या मुलाला ते आपले नात्यातले मुलं असतात आणि त्यांना त्यांची बोलीभाषा देखील येते. 1ली ते 2री 3रीपर्यंत त्यांचे जे बडबड गीत आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे लोकगीतं आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अलीकडे मागील 10 ते 15 वर्षामध्ये आपल्याला आदिवासी भागातील मुलांमध्ये चांगल्या प्रकारे शाळेकडे वळण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. शिक्षकांची अनुपस्थिती. आदिवासी विभाग हा दुर्गम असल्यामुळे या शाळेतील शिक्षक सहसा रजेवर राहतात. शाळेतील गैरसोयीमुळे ते व्यवस्थित काम करू शकत नाहीत. या शिक्षकांच्या कामावर देखरेख करण्यासाठी सरकारी अधिकारी दुर्गम भागाचे कारण काढून सहसा जात नाहीत. यामुळे या भागातील शिक्षक बहुधा गैरहजर राहतात. आदिवासीच्या मुलांचे शैक्षणिक कल्याण व्हावे अशी अपेक्षा हे शिक्षक ठेवत नाहीत. त्यांच्या कामाच्या उदासीनतेमुळे आदिवासी मुले शाळेत गैरहजर राहतात. शाळेत मुले नाहीत म्हणून शिक्षक नाही आणि शिक्षक नाही म्हणून मुले नाही, अशी स्थिती एक 15-20 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये सर्वत्र अशी स्थिती होती. परंतु मागील नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदिवासी भागामध्ये रस्ते विकास झाले आणि त्या वाडी वस्तीतील मुलांनाच तिथे शिक्षकाच्या नोकऱ्या देण्यात आल्यामुळे त्यांना शिक्षण घेता शिक्षक बनवणे असे प्रकार तिथं झाल्यामुळे त्यामधून अनेक ठिकाणी शाळा आता 12 महिने चालतात. कारण जाण्या येण्याच्या गैरसोयी नाही आणि बोलीभाषा समान असल्यामुळे ते शिक्षक बांधव आता चांगल्या प्रकारे मागील 10-15 वर्षापासून आपल्याला शैक्षणिक प्रगती आदिवासी भागामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येते. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती. आदिवासींच्या क्षेत्रामध्ये मुळातच शिक्षण संस्थांची संख्या कमी आहे. आई-वडिलांचे दारिद्र्य, उपासमार व निरक्षरतेमुळे मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. शाळेतील वातावरण आकर्षक नसल्यामुळे त्यांना शाळेत जाण्याऐवजी शाळा बुडवणे बरे वाटते. कित्येक पालक आपल्या मुलांना बालपणापासूनच आपल्याबरोबर कामाला नेतात आणि घरकामात गुंतवतात. बरेच आदिवासींना मुलांच्या शिक्षण साहित्याचा खर्च परवडत नाही. दूर अंतरावर असलेल्या शाळेमध्ये पायपीट करून जायला नको वाटते. अशा विविध कारणांनी मुले गैरहजर राहतात. त्यातून मुले शाळेत गेली तरी शाळेतील वातावरणही आल्हाददायक नाही. शासकीय धोरण. शासनाचे शैक्षणिक धोरण आणि आदिवासींच्या मुलांची गरज यामध्ये समन्वय नाही. आदिवासी विभागामधील काही शाळा समाज कल्याण खाते चालवते तर काही शाळा शिक्षण खाते चालवते. याचा प्रतिकूल परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होतो. आदिवासी विभागातील प्राथमिक शाळांमध्ये मुलामुलींची संख्या
बरी वाटत असली तरी ती शिक्षणाच्या पुढील काळात अत्यंत कमी होत जाते. महाविद्यालयीन शिक्षण अगदी बोटावर मोजण्याइतकेच मुले घेऊ शकतात. शिक्षण घ्यायचे ठरलेच तर माध्यमांचा प्रश्न अवघड आहे. सध्याची शैक्षणिक उद्दिष्टे आदिवासींच्या जीवनात उपयोगी पडत नाहीत. आदिवासी विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखवतात. त्यामुळे शासनाचीही फसवणूक होते. जी मुले अथवा मुली शिक्षण बंद करतात त्यांनी पुन्हा शिक्षण घ्यावे असा प्रयत्न केला जात नाही. अशा काही समस्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत्या. आता याच्यामध्ये हळूहळू परिवर्तन आपल्याला दिसून येतंय. पुढील व्हिडिओमध्ये आपण आदिवासींच्या समस्यांवरील उपाययोजना आपण पाहूयात. धन्यवाद.